अकोले तालुक्यातील कोहंडी येथे महिलांच्या भावनांचा उद्रेक होऊन गावातील महिला आपल्या चिल्ल्या-पिल्ल्या बाळांसह ग्रामपंचायत कार्यालयावर आल्या आणि ग्रामपंचायतीला कुलूप लावले गेले। 1 महिन्यापासून ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे पिण्याच्या पाण्याची वणवण असून महिलांना अत्यंत नाईलाजाने विहिरीतील अत्यंत खराब पाणी प्यावं लागतं। आदिवासी भागातील कोहंडी हे अत्यंत महत्त्वाचं गाव, जवळच 1 किलोमीटरवर निळवंडे धरणाचा बॅकवॉटर, मात्र आजही पिण्याच्या पाण्यावाचून वणवण करावी लागते, ही खरी खंत आहे। शिंदे नावाचे एकमेव ग्रामसेवक असून त्यांचे मुख्यालय देखील कोहंडी असतानाही ते कधीही मुख्यालयात थांबत नाहीत। 15-20 दिवसातून एकदा येतात, अर्धा तास थांबतात आणि निघून जातात। मात्र स्थानिक लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो, सगळ्या अडीअडचणींना सामोरं जावं लागतं। गटविकास अधिकारी यांचे कानावर ही गोष्ट घातली तर ते सांगतात माझ्याकडे तक्रारी येत नाहीत। आदिवासी भागातील जनता, त्यातल्या त्यात महिला या अशिक्षित असून त्यांना बिचाऱ्यांना एखाद्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध तक्रार कशी करावी, इथपासून ते कोणत्या मोबाईलवर करावी याबाबत काहीच माहिती नसतं। त्या कधी लवकर पुढे येऊ शकत नाहीत किंवा बोलू सुद्धा शकत नाहीत। याचाच गैरफायदा घेऊन ग्रामसेवक पदावर काम करणारे शिंदे त्या ठिकाणी कधी नव्हे ते उगवतात, नशेत देखील असतात, असं देखील महिलांनी सांगितलं। माझी बदली करा अशी उद्धट भाषा सुद्धा ते सगळ्या जमलेल्या महिलांना देखील वापरतात। अधिकारी हे जनतेचे नोकर असताना मालक झाल्याचे गेले काही दिवसापासून दिसू लागला असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा कोणत्याही प्रकारचा धाक, जरब, दरारा अधिकारी वर्गात नसल्याने अधिकाऱ्यांची मनमानी चालू आहे। दूषित पाण्यात TCL टाकण्याचं सुद्धा काम केलं जात नाही। लहान लेकरं आजारी पडून 1000-2000 रुपये दवाखान्याचं बिल भरावं लागत असल्याचे महिला सांगत होत्या। त्यांच्या भावना प्रचंड तीव्र होत्या, परंतु त्या ऐकण्याच्या परिस्थितीत सुद्धा ग्रामसेवक नव्हते। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आदिवासी भागातील ही सत्य परिस्थिती पाहताना पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या संवेदना जातात तरी कुठे हे समजत नाही। म्हणून आम्ही काय मागतो तर पाणी स्वच्छ आणि पाणी देण्यास जर 1 महिना लागत असेल तर नेमकं काय समजायचे। आदिवासी भागातील लोक हे खूप स्वाभिमानी असून त्यांचा उद्रेक झाला तर पळताभुई थोडी होईल। प्रशासन आणि पदाधिकारी यांनी समजून घेणं गरजेचं आहे। आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्या। आमच्या पाण्यावर जायकवाडीपर्यंत पाणी जातं, शेतीला पाणी जातं, उद्योग व्यवसायांना पाणी जातं, मात्र आम्हाला प्यायला पाणी नाही। आमच्या लेकरा बाळांचा शिवाशाप, गलेलट्ट पगार घेणाऱ्या आमच्या जीवावर निवडून येणारे यांना लागल्याशिवाय राहणार नाही। अशा अत्यंत हृदयाला भेटणाऱ्या भावना महिला व्यक्त करत होत्या। एकूणच आदिवासी भागातील अत्यंत परिस्थिती बिकट असून शेतीचे सोडा पिण्याचं पाणी देखील मिळत नाही। त्यामुळे मोठमोठ्या गप्पा मारणारे यांनी जरा या माझ्या माय माऊल्यांचा प्रश्न समजून घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, नसेल जमत तर आपल्या खुर्च्या खाली कराव्यात। एकच गाव आहे त्यांच्याकडे, तुमच्याकडे टँकरचं हे नाही दिलं का, त्यांनी प्रस्ताव नाही दिला का? तुम्ही तुमचा विरोध आहे का? त्यांचं म्हणणं झालं तुमचा विरोध आहे म्हणून। नाही रे, तसं नाही म्हटलं। तुमचा मागे शब्द गेला असं नाही, अधिग्रहण करावं लागेल असं बिडे साहेब म्हणतात आणि मी पण म्हणतो अधिग्रहण करावं लागेल। म्हणजे कधी करते पाणी, लोकांना पाणी नाही, काय करायचं, कधी पाणी ते सांगावं ना, मला बाकी माहिती नाही। बघून नाही इथे भाऊसाहेबला कोंडून घेणार आहे, आता मला सांगू नका। पाणी आणायचे त्यांनी विरोध केलेला आहे, पाणी द्यायला का त्यांनाही पाणी पुरत नाही। असा काही नियम आहे का बो, विहीर असली तर वरती टँकरच देता येत नाही? पण विहिरीचं पाणी पण होतच नाही। महिना झाला, मे महिन्याच्या ऐन उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नाही। तुमचे ग्रामसेवकाकडे एकच ग्रामपंचायत आहे, ते 15-15 दिवसांनी येतात आणि ते आता आम्हाला म्हणतात तुम्ही व्हिडिओशी बोला, तुम्ही व्हिडिओशी बोला। भाषा कशी बोलताय, ही पद्धत आहे का? हे प्यायला पाणी नाही, 2 दिवस झाले, आज 3रा दिवस, आज तरी केलं का तुम्ही अधिग्रहण मी करतो त्यांना थोडा विरोध आहे। नाही विरोध येतो मग तुम्ही आत्माराम तातळे कोण पाणी देणार आहे? कशावरून तो पाणी देणार आहे तुम्हाला? त्याला जर नसलं पाणी त्याच्यापुढे पाणी नसतं। नाही, कुठे आत्माराम कुठे कोण दोष? नाही, कोण आहे
म्हणजे गावाचा सरपंच आहे का, ही बाई आहे का, कोणी आहे? तुम्हाला आता भाऊसाहेब सगळं सांगा तुम्हाला सगळं त्याचे काय आता पण आम्ही दोन हे भाऊसाहेब काय म्हटले? कंटिन्यू टँकर नाही जाणार अहो भाऊसाहेब ऐकून घ्या. नाही कंटिन्यू टँकर तुम्ही देऊ नका, होईपर्यंत द्या ना कंटिन्यू टँकर देऊ नका, पण महिलांची व्यवस्था करा ना पिण्याच्या पाण्याची. पण तुमचं बोलणं आता काय झालं, आता मी माझ्या स्वखर्चात ना महिलांना टँकर देणार आहे. हे तुमचं कर्तव्य आहे, तुमचं काम आहे, दिलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या पगारातून द्या, नाही तर तुम्ही कुठून नाही तुमच्या पगारातून द्या, नाही तर पण- कुठून नाही द्या. पण पण आम्हाला आता पाणी 2 तासात असलं या महिलांना तोपर्यंत टँकर दिला पाहिजे. ती नळ जल जीवन योजना त्याच्यातही मोठा भ्रष्टाचार आहे, ती पण पूर्ण झालेली नाही. आता प्रत्येक गावाची परिस्थिती आहे. आंबेवंगणला तिकडे जातो मी भाऊसाहेब, रात्रभर महिला तिथं म्हणजे एकच हापसा आहे तिथं, हातपंप नाही का तो, रात्रभर महिला तिथे झोपलेल्या राहतात, तेव्हा कुठंतरी एक हांडा भरतो. अशी परिस्थिती आहे आमची. या प्रसंगी स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे साहेबांच्या अर्धांगिनी सुनीताताई भांगरे यांनी महिलांचा फोन आल्यावर तात्काळ भेट देऊन गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आणि पाण्याने त्रस्त असलेल्या महिलांची भेट घेत कोणत्याही परिस्थितीत आत्ताच्या आत्ता पाणी महिलांना मिळालं पाहिजे अशी भूमिका घेत ग्रामसेवक शिंदे यांना कार्यालयात कोंडले. त्यानंतर ग्रामसेवक शिंदे यांनी आजच टँकरची व्यवस्था करतो असं सांगत माफी मागितली. त्यानंतर ताईंनी दुपारी 3 वाजेपर्यंत पाणी नाही आलं तर पुन्हा फोन करा, मी पुन्हा येते असं म्हणत महिलांना आधार दिला. यावेळी संतोष मुतडक व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्वराज्य न्यूज, संपादक जयराम धादवड.